प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, मात्र आता ते आरक्षण रद्द करण्यात यावं आणि ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी केलेली आहे. हे बघा, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी ओबीसीचं ताट हे अबाधित राहावं अशीच भूमिका घेतलेली आहे. कारण या ताटामधून तुम्हाला संविधानिकरित्या देता येणार नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेबांची नेहमीची भूमिका राहिलेली आहे. रक्त नातेसंबंधातील जे ज्यांना आरक्षण दिलं जाणार होतं त्या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे आंबेडकर. नाही, बघा, सगळे आणि सोयरे आपल्या माझ्या या विजय एनटी मधल्या बांधवांनाही माझं सांगणं आहे, सगळे आणि सोयरे. सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे, सगळे या शब्दाची अशी व्याख्या आहे. आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतर एकत्रित झालेले सोयरे. या दोन्हीही कन्सेप्ट ना संविधानामध्ये आहेत, ना कुठल्या जजमेंटमध्ये आहेत, ना हिंदू लॉमध्ये आहेत, ना मुस्लिम पर्सनल लॉमध्ये आहेत, ना ख्रिश्चन लॉमध्ये आहेत, ना पारशी लॉमध्ये आहेत. हा कन्सेप्ट आणला कुणी? बघा, 80% आम्ही बोगस नोंदींद्वारे आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवलंय असं म्हणणारे जरांगे आता 20% लोकांना या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून आम्ही 100% मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवणार आहोत. हे जे वक्तव्य आहे हे घटना विरोधी वक्तव्य आहे, हे बेकायदेशीर वक्तव्य आहे. सुप्रीम कोर्टाला हे मान्य नाही, वेगवेगळ्या आयोगांना हे मान्य नाही, औरंगाबादच्या खंडपीठाला हे मान्य नाही. सुप्रीम कोर्टाचं यावर 650 पानाचं जजमेंट आहे. तेव्हा आमच्या 18 पगड जातीचं ओबीसीचं विजय एनटीचं हे आरक्षण, या आरक्षणामध्ये जर मराठा समाज घुसला तर आमचा हा बंजारा, आमचा हा वंजारी, आमचा हा धनगर, माळी, साळी, कोळी, गावगाड्यातला बलुता, अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती, अ प्रवर्गातली माणसं, ब प्रवर्गातली माणसं, क प्रवर्गातली माणसं, ड प्रवर्गातली माणसं, अरे प्रत्येकाची एक वेगळी स्पेसिफिक आयडेंटिटी आहे, प्रत्येकाचं एक नेचर आहे, प्रत्येकाची एक कल्चर आहे, प्रत्येकाची एक संस्कृती आहे, देवदेवा काय धर्म आहे, लग्न पद्धती आहेत. आणि हा 18 पगड जातीचा बहुजनांचा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्राचं इथल्या राज्यकर्त्या लोकांना, मुख्यमंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना काही पडलेलं नाही. म्हणून ही यात्रा आहे, म्हणून हा संवाद आहे, म्हणून अभिवादन यात्रा आम्ही करतो आहोत.